म्हणजे वाळू टेंडर घेतात ना, ती मित्र आहे बरं का. तर त्यांना म्हणत असं, तुम्ही काय करा, पाऊस येणार असला, नदीला पूर येणार असला, तुम्ही उन्हाळ्यात एक म्हणता 2-2 JCB लावा, वाळूचं स्टॉक करून घ्या, त्यांचा फायदा होतो. एखादे राजकारणी असले, त्यांना सभा घ्यायची असली, ते मला फोन लावून विचारतात, आधी दिवशी पाऊस येईल का, मग आम्हाला सभा घ्यायला. त्यांना सांगत असतो. तर लग्नाच्या तारखेवाले ते इतके येतात की मला तारीख काढायची असली तर माझ्या घरी येतात, या दिवशी पाऊस पडेल, मग पाऊस येणार आहे का, असं त्याच्याबद्दल विचार. आबाळ आल्याच्या नंतर काय होतं, त्याच्यावर बुरशी येते. मग मी त्यांना आधी सांगत असतो, आता हे 8 दिवसात पाऊस येणार, तुम्ही ते रॅकवर मनुके टाकू नका. त्याचा कुटीनं फायदा होते. म्हणजे त्यांना एक व्यक्ती हवामान अंदाजात क्रांती करू शकते, शेतकऱ्यांचं भलं करू शकते. तुम्हाला काय वाटतं, पावसाचा अंदाज सांगण्यात हवामान विभाग नेमकं कुठं कमी पडते आणि हवामान विभागाने इथून पुढे त्यांच्या कामात नेमकं काय सुधारणा केल्या पाहिजेत? त्यांना माझं म्हणणं की सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून काम करत जाऊ आणि अंदाज देऊन, समजा सगळे ग्रुप तयार करणं, जिल्ह्यावर त्यांनी अंदाज दिला तर चांगलं होईल, म्हणजे सगळीकडे पोहोचवता येईल. पण त्याच्यामध्ये हवामान विभागाने स्वतः त्यांनी काय बदल केले पाहिजेत? म्हणजे त्याने स्वतःहून सगळ्यांना घेऊन एका दिवशी मीटिंग बोलवायची, चर्चा करायची, मग असं करून चालेल समजा. पण कसं होतं की आमच्याकडे समजा आम्ही डिग्री आमच्याकडे नसल्यामुळे ते आम्हाला स्वीकारत नाहीत, एवढा फरक आहे ना. आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना तुमच्या अंदाजामुळं फायदाच झालेला आहे, आर्थिक सगळ्याच बाबतीमध्ये फायदा झालेला आहे. शेतकऱ्यांसोबत उद्योजकांनाही, काही छोटे मोठे उद्योजक आहेत राज्यातले, त्यांनाही काय फायदा झालेला आहे? तुम्हाला एक सांगतो, या बाबतीत सांगायचं झालं, नुसत्या याच्यामध्ये शेतकऱ्याचाच फायदा नाही. तुम्हाला एक माहीत असं सांगतो, माझे वाळूवाले म्हणजे वाळू टेंडर घेतात ना, ती मित्र आहे बरं का. तर त्यांना म्हणत असं, तुम्ही काय करा, पाऊस येणार असला, नदीला पूर येणार असला, तुम्ही उन्हाळ्यात एक म्हणता 2-2 JCB लावा, वाळूचं स्टॉक करून घ्या, त्यांचा फायदा होतो. त्याच्यानंतर सांगतो की वीटभट्टीवाल्याचा फायदा आहे, कोल्ड्रिंक्सवाल्याचा फायदा आहे. म्हणजे डॉक्टरसुद्धा मला विचारतात फोन लावून, एखादं वातावरण खराब झालं की हे वातावरण कधी निवळणार आहे. मी म्हणत कशामुळे, तर काय म्हणते, लोक खूप आजारी पडायले. मग त्यांना सांगत असतं, या दिवशी ऊन पडणार आहे. जवळपास तुम्हाला सांगतो, म्हणजे सगळ्यांचाच फायदा आहे. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो, एखादे राजकारणी असले, त्यांना सभा घ्यायची असली, ते मला फोन लावून विचारतात, आधी दिवशी पाऊस येईल का, मग आम्हाला सभा घ्यायला. त्यांना सांगत असतो. त्याच्यानंतर लग्नाच्या तारखेवाले ते इतके येतात की मला तारीख काढायची असली तर माझ्या घरी येतात, या दिवशी पाऊस पडेल, मग पाऊस येणार आहे का, असं त्याच्याबद्दल विचार. म्हणजे याच्यात सगळ्याचाच फायदा, म्हणजे याच्यात नुकसान कोणाचंच नाही. सर, आतापर्यंत एखाद्या छोट्या उद्योजकाला काही आर्थिक मोठा फायदा झाला आणि त्यांनी तुमच्यापर्यंत काही प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यांनी त्यांचे काही अनुभव तुम्हाला शेअर केलेले आहेत? माझ्याकडे जो 10-10 हजार मेसेज येतात मला एका महिन्यामध्ये. तर एक सांगलीचे द्राक्ष शेतकरी येतं, आणि त्यांचं तुम्हाला एक सांगतो, ते बेदाणा आहे बरं का, बेदाणा ते तयार होते ना, मनुके तयार होते. तर मनुक्यासाठी काय असते, समजा मनुका तयार एकोरत टाकल्याच्या नंतर काय व्हायला पाहिजे, आबाळ यायला नाही पाहिजे. आबाळ आल्याच्या नंतर काय होतं, त्याच्यावर बुरशी येते. मग मी त्यांना आधी सांगत असतो, आता हे 8 दिवसात पाऊस येणार, तुम्ही ते रॅकवर मनुके टाकू नका. त्याचा कुटीनं फायदा होते. म्हणजे त्यांना इतका फायदा आहे. पुन्हा शेतकऱ्याचे आता तुम्हाला सांगतो, आता नदीला पूर येणार असला, शेतकऱ्याला म्हणत असतं, तुमच्या पाईपलाईन मोटर हे काढून घ्या, त्यांच्या मोटर हे काढून घेतात, ते वाचत आहे. पुन्हा आणखीन एक सांगतो की आमच्या गावातले समजा शेतकरी, आमच्या ग्रुप आहे, सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो, विजेचा पाऊस असला, शेतकरी काय करते, शेतामध्ये बैल बांधतात, सगळेजण घरी आणून बांधतात बैल. म्हणजे ते तितका फायदा, म्हणजे सगळ्यांचाच फायदा आहे जवळपास.